महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर. नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे त्या हप्त्याचा GR आलेला आहे आणि कधी पैसे वितरण होणार आणि ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना पैसे मिळणार का, KYC बंधनकारक आहे का 17व्या हप्त्याला, हे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर लाडक्या बहिणींनो, सरकारकडून 8 तारखेला म्हणजे 8 डिसेंबरला नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे त्याबद्दल GR आलेला आहे. आता GR आल्यानंतर ह्या 4 ते 5 दिवसामध्ये पैसे वितरण सुरू होणार आहे. तर पैसे वितरण सुरू होणार आहे त्यासाठी KYC बंधनकारक आहे का, म्हणजे KYC केलेल्या महिलांनाच पैसे मिळणार का, KYC नाही केलेल्या महिलांना पैसे नाही मिळणार, असे खूप सारे प्रश्न उद्भवत आहे. तर त्या रिलेटेड मी आज इथं क्लिअर कट सांगणार आहे का आता सरकारने 31 डिसेंबर लास्ट डेट दिलेली आहे. तर ज्या महिलांची KYC झालेली नाही आहे त्या महिलांना देखील 17वा हप्ता मिळणार आहे. म्हणून जो 17वा हप्ता मिळणार आहे त्यासाठी KYC बंधनकारक आहे असं मानलं जाणार नाही. इथे सरसकट सर्व जे लाभार्थी लाडक्या बहिणी आहे त्यांना सर्वांना 17वा हप्ता मिळणार आहे. पण ज्या महिलांनी अजूनसुद्धा KYC केलेली नाही आहे त्याने ताबडतोब KYC करून घ्या, कारण फक्त 21 दिवस राहिलेले आहे KYC करण्यासाठी. आणि लाडक्या बहिणींनो, हे जे वितरण आहे ते कधीपासून सुरू होणार, तर चान्सेस आहे की शुक्रवारपासून किंवा शनिवारपासून हे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. कारण लास्ट टाईम पण GR आल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये वितरण सुरू झालेलं आहे आणि माझ्या अंदाजानुसार मंडेपासून वितरण सुरू होणार आहे. तर ज्या महिलांचे अजूनसुद्धा KYC झाली नाही ते काळजी करू नका, तुम्हाला 17वा हप्ता सरसकट सर्व लाभार्थींना मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे का ज्या महिलांचे पती नाही आहे, वडील नाही आहे, तर त्यांनी कशा प्रकारे KYC करायची, तर मी स्वतः जाऊन तपासणी केली तर त्यामध्ये अजून अंगणवाडी सेविकाकडे अशी काहीच माहिती आलेली नाही आहे की ज्या महिलांना नवरा नाही आहे त्यांनी हाफ KYC करून त्यांचे मृत्यूचा दाखला किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला अंगणवाडी सेविकाकडे सबमिट करायचा आणि पुढची प्रोसेस अंगणवाडी सेविका करेल. आणि मी स्वतः चौकशी केली तर तसं काही नाही आहे. अंगणवाडी सेविका म्हटले की आमच्यापर्यंत अजून तसं काहीच आलेलं नाही आहे. तर नेमकं त्यांनी KYC कशी करायची, सरकारला हा प्रश्न मी विचारित आहे. म्हणून आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींनो, काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.